श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 17 मे 2026 अधिक मासाला सुरुवात होत आहे. अधिक मास हा आपल्या सर्वांना माहिती आहे की पुरुषोत्तम भगवान यांना समर्पित आहे. अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची भक्ती, स्नान, दान, जप, तप, तर्पण, उपवास इत्यादी व्रते करून आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करणार आहोत. त्यापैकी अत्यंत महत्त्वाचं व्रत म्हणजे दीपदान. संतती प्राप्तीसाठी, आपल्या मुलांच्या सुखासाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, वंशवृद्धीसाठी, शत्रुपीडा, अपमृत्यू, भय इत्यादीपासून आपल्या कुटुंबाचं रक्षण होण्यासाठी दीपदान अवश्य करावं. आणि अधिक मासामध्ये दीपदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. मग हे दीपदान अधिक मासामध्ये कोणी करावं, कोठे करावं, कसं करावं, त्याची पद्धत काय, यासाठी संकल्प कसा करावा, अधिक मासाचा दिवा आपल्या घरात कधी लावावा, कसा लावावा, त्याची नेमकी पद्धत काय, पूजा कशी करावी, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. दीपदान म्हणजे काय, दीपदानाचं महत्त्व काय. आपण आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी दिवा लावत असाल. दिवा लावल्यानंतर आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर जाते, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते. भय, शत्रुपीडा, अशुभ शक्तींपासून आपल्या घराचं रक्षण होतं. वंशवृद्धीसाठी, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, सुखासाठी, संतती सुखासाठी, संतती प्राप्तीसाठी नित्य नियमानं अधिक मासातच नव्हे तर रोज आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळी दिवा लावावा. अधिक मासाचं महात्म्य सांगताना भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात की अधिक मासामध्ये दीपदान प्रत्येकानं अवश्य करावं. मग हे दीपदान आपण कुठे करू शकतो? आपल्या जवळपास घराजवळ कुठेही मंदिर असेल त्या ठिकाणी करू शकतो. नदीच्या काठी, नदीच्या तीरावरती, आपल्या घरात, आपल्या देव्हाऱ्यासमोर अधिक मासाच्या शुक्ल प्रतिपदेपासून दीप प्रज्वलित करावा, त्याचं पूजन करावं. अधिक मासामध्ये अशा पद्धतीनं मनोभावे जर आपण दीप प्रज्वलन केलं, दीपदान केलं, आपल्या घरामध्ये करा किंवा मंदिरामध्ये करा, तर आपल्याला सौभाग्य, आरोग्य, संतती, मान सन्मान, कीर्ती प्राप्त होईल, वैभव प्राप्त होईल. दिवा आपण कुठलाही घेऊ शकता, कोणत्याही धातूचा घेऊ शकता, मातीचा, कणकेचा दिवा देखील चालेल. संपूर्ण महिनाभर आपण आपल्या घरामध्ये दिवा प्रज्वलित जर केला, अखंड दीप प्रज्वलित केला, तर अधिक मासाचं उद्यापन झाल्यानंतर म्हणजेच अधिक मास संपल्यानंतर हा दिवा ब्राह्मणाला दान द्यावा, म्हणजे दीपदानाचं हे व्रत पूर्ण झालं. आणि जर आपण नदीच्या तीरी किंवा मंदिरामध्ये दीपदान करणार असाल तर त्या ठिकाणी जाऊन दीप प्रज्वलित करायचा, दिव्याचं पूजन करायचं, दिव्याला प्रार्थना करायची आणि तो दीप तसाच तिथं ठेवून द्यायचा. अधिक मासामध्ये आपल्याला संपूर्ण महिनाभर जर आपण अशा पद्धतीनं मंदिरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये दीपदान केलं तर अतिउत्तम. ज्यांना शक्य नसेल, जितके दिवस जमल तितकं आपण दीपदान करू शकता. दीपदान कधी करावं? 17 मे रोजी अधिक मास सुरू होणार आहे. या दिवसापासूनच आपण दीपदान करायला सुरुवात करा. आपल्या घरामध्ये आपण अखंड दीप प्रज्वलित करू शकता. स्त्री किंवा पुरुष कोणीही दीपदान करू शकतं. आपल्या घरामध्ये देव्हाऱ्यासमोर दीपदान करताना, दिवा प्रज्वलित करताना जर आपण तेलाचा दिवा प्रज्वलित केला, त्यासाठी विशिष्ट वात आपण तयार करावी किंवा आपल्याला बाजारामध्ये ती वात मिळून जाईल. ही वात आपण घरी देखील करू शकता. कापसाचं सूत प्रथम काढून घ्यायचं. अधिक मासामध्ये 33 या आकड्याला महत्त्व आहे, कारण हा महिना 33 दिवसांचा असतो. वात बनवताना साधारण आपल्या 2 ते 3 बोटाचं माप घ्यावं आणि या आपल्या बोटांना एकूण 16 वेढे द्यायचे सुताचे. या वेढ्यांना पीळ द्यायचा. जेवढं आपण बोटाचं माप घेतले तेवढं सूत सोडून द्यायचं आणि पुढे परत सुताला तेवढ्याच बोटाच्या मापाला 16 वेढे द्यायचे आणि या 16 वेढ्यांना देखील पीळ द्यायचा. म्हणजे एकूण पहिले 16 वेढे, त्यानंतर दुसरे 16 वेढे, असे मिळून 32 आणि मध्ये आपण एका बोटाचं माप सोडलं, असे मिळून 33 वेढ्यांची ही वात तयार होईल. अधिक मासाच्या दिव्याची वात कशी बनवावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. आपण हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपण घरीच वात बनवू शकता. लिंक आपल्याला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की बघा. आणि जर आपण तुपाचा दिवा लावणार असाल तर त्यासाठी आपण फुलवात लावावी. फुलवाती घेताना 2 वाती एकत्र घ्याव्या आणि मग दिवा प्रज्वलित करावा. दीपदान कसे करावे, त्यासाठी संकल्प कसा करावा, पूजा कशी करावी. ज्या दिवशी अधिक मास सुरू होईल, ज्या दिवशी आपल्याला दीपदान करायचं असेल, दीपदानाला सुरुवात करायची असेल, दिवा ज्या दिवशी आपल्याला प्रज्वलित करायचा असेल, फक्त पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. दीपदानाचा संकल्प करताना या दिवशी लवकर उठा, स्नान करावं, पुरुषोत्तम भगवान माता लक्ष्मीचं दिवसभर स्मरण करा, आपली रोजची देवपूजा करून घ्यायची. अधिक मासामध्ये भगवान विष्णूंच्या पूजनाला महत्त्व आहे, म्हणूनच आपल्या देवघरातील बाळकृष्णांची जी मूर्ती असते
तिला अभिषेक करून घ्यावा. दीपदानासाठी आपल्या घरामध्ये आपण ज्या वेळेला दिवा प्रज्वलित करतो त्यासाठी जो आपण दिवा घेणार असाल, मातीचा दिवा घ्या किंवा तांब्याचा दिवा घ्या, तो दिवा आदल्या दिवशीच स्वच्छ करून घ्यावा. दिव्यामध्ये तेल घ्यावं, अधिक मासाची वात घ्यावी. या दिव्याला आसन म्हणून थोडेसे तांदूळ घ्या, त्यावरती हळद कुंकू अक्षता व्हाव्यात. दिवा त्यावरती ठेवून द्यायचा. आता दीपदानाचा संकल्प करावा. आपल्या उजव्या हातामध्ये 2 चमचा 2 पळी पाणी घ्या, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं. मनोमन पुरुषोत्तम भगवान म्हणजेच भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपली एखादी इच्छा असेल जी आपल्याला वाटतं की पूर्ण व्हावी, ती बोलून दाखवावी. पुरुषोत्तम भगवान यांची प्रार्थना करावी. आणि या अधिक मासामध्ये मी यथाशक्ती दीपदान करणार आहे. मग आपण आपल्या घरात दीप प्रज्वलित करणार आहात, महिनाभर दीप प्रज्वलित करणार आहात, किंवा बाहेर मंदिरामध्ये किंवा नदीच्या तीरी आपण दीपदान करणार असाल, असा संकल्प आपण करायचा. यथाशक्ती मी दीपदान करेल, अशा पद्धतीनं शब्दप्रयोग करा. माझ्याकडून हे व्रत आपण पूर्ण करून घ्या, अशी भगवान पुरुषोत्तम यांना प्रार्थना करायची. आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. दिवा प्रज्वलित करायचा. दिव्याला हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हावं. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. यानंतर हा मंत्र म्हणावा. दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरपुनि पापम दीपज्योतिर्नमोस्तुते. दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरपुनि पापम दीपज्योतिर्नमोस्तुते. दिव्याला दूध साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवावा, नमस्कार करावा. अशा पद्धतीनं विधिवत आपण दीपदान करावं. हा संकल्प फक्त आपल्याला पहिल्या दिवशी करायचा आहे. नंतर फक्त रोज दीपदान करताना आपण दिव्याला रोज हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत आणि दिव्याला नमस्कार करावा. मंदिरामध्ये किंवा नदीच्या तीरी ज्या वेळेला आपण दीपदान कराल त्यावेळेला जमिनीवरती थोड्याशा अक्षता ठेवा, त्यावरती दिवा ठेवून द्यायचा, दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची, नमस्कार करायचा. तर अशा पद्धतीनं आपण येणाऱ्या अधिक मासामध्ये न चुकता दीपदान अवश्य करा. पुरुषोत्तम भगवान माता लक्ष्मीच्या कृपेनं आपल्या जीवनातील सर्व संकटांचं निवारण व्हावं, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, हीच मी भगवान विष्णूंच्या चरणी, स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. माहिती जर आपल्याला आवडली असेल, ही माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शंका विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.